55,000 लाडक्या बहिणींना धक्का। माझी लाडकी बहीण योजनेतून नावे गायब, 8वा हप्ता बंद। महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत मिळत आहे। मात्र योजनेच्या लाभार्थ्यांची सखोल तपासणी केल्यानंतर मराठवाड्यातील तब्बल 55,334 महिलांचे नावे योजनेतून हटवण्यात आले आहेत। त्यामुळे या महिलांना फेब्रुवारी महिन्याची 8वी हप्त्याची रक्कम मिळणार नाही। याच्याबरोबर 54,000हून अधिक महिलांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत। त्यामुळे त्यांनाही पुढील हप्ते मिळतील की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण? महिला सशक्तीकरणासाठी सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना अचानक लाखो महिलांसाठी बंद का केली जात आहे? हा प्रश्न अनेकांना पडला आहे। डिसेंबर 2023 मध्ये तब्बल 2.46 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता। जानेवारी 2025 मध्ये हा आकडा 2.41 कोटींवर घसरला। म्हणजेच फक्त एका महिन्यात 5 लाख महिलांची नावे योजनेतून हटवण्यात आली आहेत। यामध्ये मराठवाड्यातील 55,334 महिलांचा समावेश आहे, ज्यांना आता पुढील हप्ता मिळणार नाही। मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती महिलांचे नावे कापले गेले? सरकारच्या तपासणीत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये हजारोंच्या संख्येने लाभार्थी महिलांचे नावे वगळण्यात आले। नांदेड 10,532 महिला योजना बंद। छत्रपती संभाजीनगर 6,655 महिला वंचित। धाराशिव उस्मानाबाद 2,533 महिलांना पुढील हप्ता नाही। लातूर 8,001 महिलांना फटका। जालना 9,622 महिलांचे नावे हटवले। हिंगोली 5,825 महिलांना अपात्र ठरवले। परभणी 2,802 महिलांना पैसे मिळणार नाहीत। बीड 9,364 महिलांची नावे योजनेतून काढली। महिलांना अपात्र ठरवण्यामागचे कारण काय? राज्य सरकारकडून अद्याप स्पष्ट कारण सांगण्यात आलेले नाही। मात्र काही अहवालांनुसार पुढील गोष्टी महिलांना अपात्र ठरवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात। उत्पन्नाची मर्यादा ओलांडली। या योजनेचा लाभ फक्त वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांना मिळतो। सरकारच्या तपासणीत काही महिलांचे उत्पन्न जास्त असल्याचे आढळले असू शकते। बँक खात्यात तफावत। काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्याची माहिती अचूक नसल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरवले असावेत। दस्तऐवजांमध्ये गडबड। अर्ज करताना अधिकृत कागदपत्रे, आधार लिंकिंग किंवा अन्य माहिती चुकीची भरल्यामुळे काही अर्ज बाद झाले असण्याची शक्यता आहे। सरकारची कठोर पडताळणी। योजनेच्या सुरुवातीला अनेक महिलांना सहज पैसे मिळाले, मात्र आता सरकारकडून काटेकोर छाननी केली जात आहे। त्यामुळे हजारो महिलांचे नावे हटवली जात आहेत। तुम्हाला 8वा हप्ता मिळतोय का? तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का? जर तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे नाव हटवले गेले आहे का हे जाणून घेण्यासाठी त्वरित तपासणी करा। माझी लाडकी बहीण योजना स्टेटस कसे तपासायचे? 1. राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। 2. आधार क्रमांक टाका आणि तुमचे नाव योजनेत आहे की नाही ते पहा। 3. बँक खात्याची माहिती तपासा। पैसे जमा झाले आहेत का? महिलांसाठी योजना बंद करण्यामागे मोठे राजकीय कारण? विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना आकर्षित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती। मात्र आता निवडणुकीसाठी आर्थिक नियोजन करताना काही महिलांना हटवले जात आहे का? जर लाखो महिलांना योजना बंद केली जात असेल तर सरकारवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो। तुमचे मत काय? तुम्हालाही या निर्णयावर काही बोलायचे आहे का? तुमचे नाव योजनेतून हटवले गेले आहे का? कमेंट करा आणि तुमचा अनुभव सांगा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक महिलेसाठी महत्त्वाची आहे।